तुम्हालाही चमचमीत काहीतरी खायची इच्छा झाली का? मग ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपण दुधी भोपळा घेतला आहे. दरवेळी हलवा, पराठे, भाजी करण्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हटलं ट्राय करून बघूया. त्यासाठी दुधी भोपळा घेतला आहे किसून मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये भाजणीचं पीठ घालतो आहे आपण, जे आपण थालीपीठाला वापरतो ते. त्याच्यामध्ये टाकतो आहे आपण हिंग, हळद, तिखट, हिरवी मिरची, लसूण, आलं पेस्ट असं सगळं टाकतो आहे. ओवा टाकतो आहे, जिऱ्याची पावडर टाकतो आहे त्याच्यामध्ये, मीठ टाकतो आहे आणि तीळ टाकणार आहोत आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. पाणी जसं शक्यतो पाणी लागत नाही कारण दुधी भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळं अंदाज घेऊनच करा. मी तर टाकलं नाही फारसं पाणी. आणि थोडंसं टाकतो आहे आपण बेकिंग सोडा. इथे आपण पॅनमध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलं होतं वाफ आणण्यासाठी. कोथिंबिरीच्या वड्या कशा बनवतो तशा त्याचं गोल हे करून आपण त्याच्यावर ठेवतो आहे आणि वाफ काढण्यासाठी ठेवून देतो आहे. छान वाफ करून झाली की मस्तपैकी त्याच्या वड्या पाडायच्या आणि छान तळून घ्यायच्या. अतिशय सुंदर लागतात, पौष्टिक आहे पदार्थ. नक्की करून बघा. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट